आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। मेथी येथील उपोषणकर्ते शेतकरी व एसआरसी कंपनीची बोलणी फिसकटली। आमरण उपोषण चौथ्या दिवशीही सुरूच। उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली, डॉक्टरांनी केली तपासणी। शिंदखेडा तालुक्यातील मेथी येथे शेतकऱ्यांचं आमरण उपोषण आज दिनांक 7 ऑगस्ट 2025 रोजी तिसऱ्या दिवशी सुरूच होते। त्यामुळे एका शेतकरी उपोषणकर्त्याची तब्येत खालावली आहे। गट नंबर 522, 1, 2, 3 या क्षेत्रात होऊ घातलेल्या खदानीच्या विरोधात दिनांक 5 ऑगस्ट पासून सुरू असलेले आमरण उपोषणाचा तिसरा दिवस। या दिवशी ज्यांनी हा गट खरेदी केलेला आहे ती एसआरसी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा घडवून आणली। परंतु या चर्चेतून काहीच असं निष्पन्न झालं नाही, त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले। यावेळी शिंदखेडा पोलीस ठाण्याचे एपीआय हनुमंत गायकवाड पोलीस बंदोबस्तासह उपस्थित होते। आरोग्य उपकेंद्र विखरण येथील डॉक्टरांनी उपोषणकर्त्यांची आरोग्य तपासणी केली। शेतकऱ्यांनी पहिल्यांदाच तर या खदानीला पूर्णतः विरोध असल्याचं कंपनीच्या अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले। बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना एकरी 2 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात यावी अशी मागणी ठेवली। जेवढे क्षेत्र बाधित होईल त्या सर्वांना ते देण्यात यावी, परंतु कंपनीच्या अधिकाऱ्यांनी फक्त 10,000 रुपये एकरीस मदत करू असे सांगितल्यावर शेतकरी व कंपनी अधिकाऱ्यांची सुरू असलेली बोलणी फिसकटली। एसआरसी कंपनीच्या शिष्टमंडळाने दाखवलेली ही तुटपुंजी अर्थसहाय्याची रक्कम शेतकऱ्यांच्या चांगलीच जिव्हारी लागल्याने आंदोलन शेतकरी आक्रमक झाले। यावेळी शिवसेना उबाटाचे उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी सांगितले की शेतकऱ्यांच्या मागणीचा जोपर्यंत प्रशासन व कंपनी विचार करत नाही, बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना जोपर्यंत मोबदला मिळत नाही, ज्या समितीने ही खदानीस परवानगी दिली ती समिती चर्चेसाठी आंदोलनास्थळी यावी, तोपर्यंत आंदोलनकर्ते शेतकरी आपले आमरण उपोषण आंदोलन सुरूच ठेवतील। उद्यापासून आमरण उपोषणकर्त्या शेतकऱ्यांसोबत मी देखील आमरण उपोषणाला बसणार आहे। खदानी परिसरात 100 ते 120 एकर क्षेत्र बाधित होणार असून बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना सर्वांना 2 लाख रुपये एकरी मदत मिळाल्याशिवाय आम्ही उपोषण मागे घेणार नाहीत, असा आमरण उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी निर्धार केला आहे। या आमरण उपोषणकर्त्या शेतकऱ्यांमध्ये भगवान सोनवणे, विजय गोसावी, जगतसिंग गिरासे, योगेंद्र गिरासे, सुनील मिस्त्री, अमृत आगळे, बबन धोबी यांचा समावेश असून आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पाठिंबा परिसरातील सर्व बाबी शेतकऱ्यांनी दिला असून त्यात जगदीश गोसावी, प्रवीण माळी, सागर धनगर, भरत धोबी, लोटन सोनवणे, रवींद्र धोबी, सदाशिव मिस्त्री, सुनील पाटील, प्रदीप पाटील, हरी सोनवणे, लखा काठेवाडी, राजू काठेवाडी यांचाही यामध्ये समावेश आहे। संपादक यादवराव सावंत, शिंदखेडा माझा। मेथी या ठिकाणी खदानीचं काम एसआरसी कंपनी मार्फत चालू होतं। कुठल्याही प्रकारचा ग्रामसभेचा ठराव मेथी गावाने दिलेला नाही आणि कलेक्टर मॅडमांची परवानगी घेतली बुवा असे एसआरसी कंपनी सांगते, परंतु फ्रॉड आहे। कारण ठराव दिलेला नाही, इथं पंचनाम्यावरती पण खोट्या सह्या, जे मयत लोक आहेत त्यांच्या सह्या ग्रामसभेच्या ठरावामध्ये दाखवलेल्या आहेत असा शेतकऱ्यांचा आरोप आहे। आणि जर या ठिकाणी ही खदान झाली, शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही एसआरसी कंपनीने जमीन घेतलेली आहे ना, तर त्या जमिनीचा उपयोग तुम्ही फक्त बाहेरून दगड मागून इथं जर तुम्ही खडी फोडत असाल तर आमची काही हरकत नाही, पण इथं ब्लास्टिंग होणार नाही आणि खडी क्रेशर इथं चालू देणार नाहीत। इथून तुम्ही हा जो सामान आहे तो उचला आणि दुसरीकडे जा, ज्या ठिकाणी शेतीचं नुकसान होणार नाही अशा ठिकाणी तुम्ही खदान घेतली पाहिजे बुवा अशा शेतकऱ्यांची मागणी। आणि जर तुम्हाला इथं चालवायचीच असेल तर आम्हाला एकरी भरपाई 2 लाख रुपये जर दिले तर आम्ही उपोषण सोडू, अन्यथा आम्ही उपोषण सोडणार। एक तर खदान इथून हटवा, एकतर शेतकऱ्यांना एकरी 2 लाख रुपये भरपाई द्यायची। आणि असे शेतकरी एकूण 40-45 शेतकरी आहेत की ज्यांची 100, 150, 200 एकर जमीन या ठिकाणी बाधित होते। या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे या भावनेने मी शिवसेनेचा उपजिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा मी या ठिकाणी या शेतकऱ्यांना जाहीर पाठिंबा देतोय। आणि जर यांच्या उपोषणाची दखल आज घेतली नाही तर उद्या मी या शेतकऱ्यांबरोबर आमरण उपोषणासाठी बसणार आहे आणि यांच्यासोबत मी पण संघर्ष करणार आहे। मी जगतसिंग गुलाबसिंग गिरासे, राहणार मेथी, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे। 522 गट क्रमांक मेथी गावातील लगत या क्षेत्रात खदान करण्यात येत आहे। तरी त्या खदानीमुळे होणारं नुकसान आजूबाजूच्या चतुर्सीमेत लगत शेतकऱ्यांचे विहिरीचे पाणी जाणार असून तरी शासन दरबारी किंवा कागदपत्रे आम्ही सतत डिसेंबरपासून देत आलो आहोत, तरी आम्हाला शासन कुठलाही निर्णय नाही देत। आम्हाला खदान नको आहे,
तरी खदान नको आहे या संदर्भात म्हणून आम्ही आमचा उदरनिर्वाह फक्त शेती आहे, तर शेतीला लागणारं पाणी हा प्रश्न मोठा आहे। परत आम्हाला असं पडवापडवीचे उत्तरं देतात की काहीच होणार नाही, एकीकडे कंपनी बोटा एवढे शेतकऱ्यांना पाठीशी धरून तो प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न करत आहात, तरी तो आम्हाला अमान्य आहे। आमच्या गावाचा जो हक्क आहे ग्रामसभेचा, तो ग्रामसभेची यांच्याकडे कुठलीही NOC नाही, तरी सुद्धा शासनाने आम्हाला लपून ठेवलेलं आहे, तरी दबावाखाली काम चालू आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.